हृदयनगरमधल्या फूड पॉयझनिंगचे पेशंट कुठे आहेत? पहिल्या मजल्यावरती 3री रूम. अरे देवयानी मॅडम, बरं झालं तुम्ही इथे भेटलात. खरं तर आम्ही तुमच्या घरीच येणार होतो. माझ्या घरी? का? काय काम होतं? देवयानी मॅडम, आम्हाला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. कशाबद्दल? या निवडणुकीत रणवीर राजनचा जो पराभव झालाय त्याबद्दल तुमचं मत काय? या पराभवामागचं नेमकं कारण तुम्ही जाणता. देवयानी मॅडम, तुम्हाला असं नाही का वाटत की या सगळ्यामागे डी.व्ही. देशमुखांचा हात आहे? डी.व्ही. देशमुखांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये रणवीर राजनची बदनामी केली नसती तर या सामान्य जनतेसमोर रणवीर राजनचं खरं रूप प्रकटच झालं नसतं. तुमचा तर रणवीर राजनना पूर्ण सपोर्ट होता आणि असं असताना देखील डी.व्ही. सर असे का वागले? यामागे त्यांचा काही हेतू तर नव्हता ना? हे बघा, एक तर राजकारणाशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे त्या बाबतीत मी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. रणवीर राजे खूप मोठे आहेत. राजकारण म्हटलं की हार जीत आलीच, त्यामुळे या सगळ्याचा दादूंशी काहीही संबंध नाही. दादू जे काही वागले ते राजकारण नव्हतं. ती फक्त माझ्या आजोबांची माझ्याबद्दलची काळजी होती. माझं पर्सनल आयुष्य आणि रणवीर राजांचा पराभव या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्लीज त्या मिक्स करू नका. रणवीर राजे, म्हणजे तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही केवढी मोठी चूक केली असते. अजूनपर्यंत तर मीडियासमोर तुम्ही नेहमीच सांभाळून बोललात, मग आजच काय झालं? अहो, तुम्ही जे स्टेटमेंट्स केलेत ना त्यामुळे खूप मोठा इश्यू झालाय. काहीच कळत नाहीये काय होणार आहे. हे बघ, जे झालं ते झालं. आता सगळं तुलाच मॅनेज करायचं आहे. काहीही कर, पाहिजे तेवढे पैसे होत, पण त्या पत्रकारांना गप्प बसव. काहीही छापून आलं नाही पाहिजे. राजे, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. अहो, जाणून बुजून त्यांनी तुमच्या वर्मावर बोट ठेवलंय. त्यांना हेच हवं होतं. एखादी ब्रेकिंग न्यूज मिळते का याच शोधात होते ते, आणि तुम्ही स्वतःहून ती त्यांना दिली. प्लीज प्लीज डू समथिंग. राजे, तुम्ही प्लीज म्हणू नका. काहीतरी करून या प्रकरणावर पडदा नक्कीच टाकेन. डोंट वरी. गुड. तुझ्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. येऊ मी? ओके. थँक्यू. वहिनी, काय करावं काही कळत नाहीये रे. डोकं सुन्न झालंय माझं. साक्षीबद्दल नाही, एकंदरीतच सगळा विचार चाललाय डोक्यात. अजून आणखी किती संकटांना आयुष्यात तोंड द्यायला लागणार आहे तेच कळत नाही. माझ्या देवनं मनापासून प्रेम केलं विक्रमवर. शेवटी पदरात काय आलं? साक्षीला तर त्या राजने सरळ सरळ धोका दिला. आपलं खरं रूप लपवून ठेवलं तिच्यापासून. ती बिचारी अजून प्रेम करते त्याच्यावर. या 2 लहान मुली पदरात असताना नवरा गमावला, पण मुलींकडे पाहून ते दुःख निमूटपणाने सहन केलं. आज ना उद्या हे परत येतील या आशेवर मी जगत राहिले. आणि आता साक्षी निघाली पोलिसांना मदत करायला. जीव धास्तावणार नाही का? हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं नाही समजू शकत मला. वहिनी, तू समजतेस तसं काही नाहीये. मुली आता मोठ्या झाल्यात, त्यांचे निर्णय घ्यायला तर समर्थही झाल्यात. वहिनी, आता मुलांचे विचारच इतके प्रगल्भ झालेत ना की
आपण काहीच नाही करू शकत. मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण मला वाटतं आपण त्यांच्या दृष्टीनेही विचार करून बघायला काय हरकत आहे. कदाचित आपल्याला त्यांचे निर्णय पटतीलही. मकरंद, आतापर्यंत त्यांनी त्यांचे निर्णय घेतलेच आहेत. आपणही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, पण बघ ना, सगळं बिनसतच गेलं. मला साक्षीची खूप काळजी वाटते रे या क्षणी. म्हणजे ह्या सगळ्यात ती भरडली जायला नकोय. उद्या जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. वहिनी, तू असा निगेटिव्ह विचार का करतेस? हे बघ, साक्षीला काहीही होणार नाही. देव करो आणि तिचा हा निर्णय योग्य ठरो. असंच हो रे बाबा, असंच हो. नक्की होईल, तू नको काळजी करूस. हो हो, आम्ही गाडी पाठवण्याची व्यवस्था करतो. नाही, आपण काही काळजी करू नका. ठीक आहे. प्रियदर्शनी, जी साईमा, विक्रमादित्यांची फ्लाईट कधी येते? तेव्हा लँडही झाली असेल, म्हणून तर गाडी पाठवायची व्यवस्था करते. बरं झालं विक्रमादित्य आलेत ते. आता राजशिर्क्यांच्या इभ्रतीचा ढासळणारा डोलारा फक्त विक्रमादित्य सावरू शकतील. प्रियदर्शनी, आम्ही ड्रायव्हरला सांगून येतो. साक्षी, माझाच विचार करतेस ना? मग काय ठरवलंस? वागळेंचा प्रस्ताव तुला मान्य आहे तर? पोलिसांच्या सांगण्यावरनं मला त्यांच्या स्वाधीन केल्यावर पुढे काय होणार आहे ह्याचा विचार केलास? सांग ना साक्षी. मला शिक्षा देताना तुला माझ्याबद्दल काय वाटतं त्याचा विचार ते करणार नाहीयेत. त्यावेळी इतर गुन्हेगारांपैकीच एक एवढीच माझी ओळख असेल. तुझ्या सांगण्यावरनं मला सुधारण्याची एक संधी देण्याऐवजी माझी शिक्षा जास्तीत जास्त कशी वाढेल याचीच काळजी घेतली जाईल. आणि तरी तू पोलिसांना माझ्या विरोधात फोन करणार आहेस. आता तू एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी, डॉक्टर D.V. देशमुखांची नात, आणि हो, तुला एक पोलीस ऑफिसर व्हायचं आहे असं काहीतरी सांगून पोलीस तुला इमोशनल ब्लॅकमेल करतायत. मला फसवण्यासाठी तुला पाठवताना ते तुलाही फसवतायत. हे तुझ्या अजूनही का लक्षात येत नाही? आणि तरी जर तुला मला पोलिसांच्या स्वाधीन करायचं असेल तर हे घे रिव्हॉल्वर आणि तूच मला गोळी घाल. त्या पोलिसांच्या हातनं मरण्यापेक्षा मला तुझ्या हातनं मरणं जास्त आवडेल. शूट मी साक्षी, शूट मी. नाही शूट मी साक्षी. हॅलो, काय तो अतिरेकी आता तुझ्या स्वप्नात पण यायला लागला? एवढाच जर त्रास होत असेल ना तर तू त्याच्यावर निघून का नाही जात? कुठे निघालीस? आणि काम सांगायला आले की झाली यांची नाटकं सुरू. त्या अतिरेक्याची जर स्वप्न बघून झाली असेल ना तर जरा घरातल्या कामाकडे लक्ष द्या. हे घे पैसे आणि यादी, दुकानावर जाऊन सामान घेऊन ये. आणि हो, जरा लवकर परत या, नाही तर तुला शुद्धीवर आणायला मला तिकडे यावं लागेल. चल निघ. ठेण येत. रणवीर राजे, विक्रमादित्य अजून कसे आले नाही? येतील येतील. भैया साहेब, आदित्य राजे, कसा झाला प्रवास? चांगला झाला. बरं झालं तुम्ही आलात. या.
भैयासाहेब, आदित्यराजे, तुमच्या गैरहजेरीत तिथे अशा काही घटना घडल्या की तुम्ही इथं असायला हवे होतात असं आम्हाला पावलोपावली वाटत होतं. कसे आहात विक्रम भाऊजी? ज्या तातडीच्या कामासाठी तुम्ही लंडनला गेला होतात ते पार पाडलं ते ऐकून आनंद झाला. क्लॅराचा मेल आला होता आम्हाला. रणबीर राजे, ते ज्या कामासाठी तिथे गेले होते त्याचं कौतुक करण्यापेक्षा इथं काय घटना घडल्या याची तर त्यांना कल्पना द्या. खरं तर निकाल ऐकून आम्हालाही खूप धक्का बसला भैयासाहेब. निवडणुकीत तुमचा पराभव होईल ही आम्ही कल्पनाही केली नव्हती. खरं तर तुमच्या विजयी मिरवणुकीत सामील व्हावं या उद्देशानेच आम्ही तिकडनं निघण्याची तयारी केली होती. पण निकाल कळला आणि भैयासाहेब, आम्हाला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं घडलं कसं? आम्ही सांगतो. हे सगळं त्या डी.व्ही. देशमुखांमुळे घडलं. डी.व्ही. देशमुख? त्यांचा इथं काय संबंध? तुम्ही इथं नसल्याचा फायदा घेऊन त्यांनी आपला मूळ स्वभाव दाखवला. तुमच्यासारखं तर कोणी त्यांना सडेतोड उत्तर दिलं असतं ना तर राज शिर्क्यांना असं पराभवाला सामोरं जावं लागलं नसतं. देवयानी बरोबर तुमचं लग्न झाल्याचा फायदा रणवीर राजांना निवडणुकीत होईल असं आम्हालाही वाटलं होतं. म्हणूनच आम्ही या लग्नाला परवानगी दिली होती. त्या डी.व्ही. देशमुखांनी आपणच बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याच पत्रकारांसमोर या लग्नामागील हेतू उघड करून दाखवला आणि रणवीर राजेंच्या समोर देवयानीला घेऊन ते निघून गेले. काय भैयासाहेब, तुम्ही त्यांना काहीच बोललं नाही? ते त्यावेळी काहीही बोलले नसले तरी आता आम्ही काय बोलतो आहोत हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका. हा पराभव फक्त रणवीर राजेंचा नाही, राज शिर्क्यांचा म्हणजे आमचा पराभव आहे. आता रणवीर राजेंप्रमाणे या पराभवामागची कारणं शोधत बसू नका. डी.व्ही. देशमुखांना अशी अद्दल घडवा त्यामुळे आम्हाला सुखाची झोप लागली. विक्रम भाऊजी इतक्या लांबच्या प्रवासाहून आत्ता आले. हा विषय आत्ताच काढण्याची काय गरज आहे? बरोबर आहे. तुम्हाला नाहीतरी हा विषय नकोच आहे. डी.व्ही. देशमुखांबद्दल काहीही बोललेलं तुम्हाला आवडतच नाही, नाही का? आम्हाला वाटतं या विषयावरची चर्चा आता पुरे. विक्रमादित्य, आम्हाला तुमच्याशी खाजगीत काहीतरी बोलायचं. या आमच्या बरोबर. प्रियदर्शिनी, तुमच्या नवऱ्याचा, आमचा आणि राज शिर्क्यांचा एवढा अपमान झाल्यावरही त्या डी.व्ही. देशमुखांबद्दल तुम्हाला एवढी सहानुभूती वाटते याचा आम्हाला राग नाही येत. आम्हाला तुमची कीव करावीशी वाटते. पण त्या डी.व्ही. देशमुखने ऐन वेळेस येऊन बेसावत असताना आमचा घात केला. राजे शिर्के म्हणून आमची असलेली सगळी इमेज धुळीला मिळवली. पराभवानंतर आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत होतो. आमच्या विजयाची खात्री बाळगून असलेल्या मंगलाताईंना, पार्टी हायकमांडला आणि आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही कोणत्या तोंडानं सामोरं जाऊ? सांगा ना आदित्यराजे, आम्ही कोणत्या तोंडानं सामोरं जाऊ? भैयासाहेब, आम्ही आता लंडनहून परत आल्यानंतर तुमच्या आमच्याकडे काय अपेक्षा? आदित्यराजे, यापूर्वी ज्या ज्या वेळेस तुम्ही डी.व्ही. देशमुखांच्या विरुद्ध आक्रमक होत होतात तेव्हा आम्ही तुम्हाला संयम पाळायला सांगत होतो. पण आता नाही. आता आम्हीच तुम्हाला सांगतो, त्या डी.व्ही. देशमुख आणि त्यांच्या परिवाराला अशी अद्दल घडवा की यापुढे राजे शिर्केंचं नाव उच्चारण्याचं ते धाडस करणार नाहीत.
आदित्य, यावेळी आम्ही स्वतः तुम्हाला डीव्हींचा बदला घ्यायला सांगतोय, कारण आता आम्हाला सुखानं झोपायचं आहे. आदित्य, तुमच्या भैया साहेबांच्या पराभवाचा बदला तुम्ही घेणार ना? बोला आदित्यराजे. तुमच्या इतकंच या पराभवाचं दुःख आम्हालाही भय असेल, पण या पराभवामागील कारणांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट आमच्या लक्षात आली आहे, ती म्हणजे जगाच्या दृष्टीने आपल्या राजे शिर्के असण्याला गाडीची किंमत. आदित्य, आम्ही खरं तेच सांगतो भैया. आणि तुम्ही जर तुमच्या पराभवामागील कारण शोधत असाल तर याही मुद्द्याचा विचार करावा असं आम्हाला वाटतं. पी.व्ही. देशमुखांसारखा एक सामान्य माणूस तुमच्या पत्रकार परिषदेत येऊन तुम्हाला अपमानाचे 4 शब्द बोलून जर तुमचा पराभव होत असेल तर आपल्या राजे शिर्के असण्याला काय अर्थ नाही वाटत? आदित्य, आमचा पराभव झालेला असताना आमची बाजू समजून घेण्याऐवजी तुम्ही. भैया साहेब, तुमचा हा पराभव तुमच्या इतकाच आमच्याही जिवारी लागला आणि त्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले याची आम्हाला जाणीव आहे. कारण तुम्ही जर इतके कष्ट घेतले नसते तर मणी ठाकूर सारख्या माणसाला इतक्या सहजासहजी संपवणं शक्य नाही का? आदित्य, आमच्याबद्दल स्वतःच्या मनात नसते गैरसमज निर्माण करून काय वाटेल ते बडबडतात तुम्ही. भैया साहेब, तुम्ही आमचं देवयानी बरोबर ठरवलेलं लग्न जर आम्ही गैरसमज समजायत जाऊ द्या. आपण तुमच्या पराभवाबद्दल बोलतो. असा पराभव की ज्यामुळे आपल्या राजे शिर्के घराण्याचा पराभव झालाय असं साईमांना वाटतं. राजे शिर्के, खरं तर भैयासाहेब आम्हालाही राजे शिर्के असण्याचा आतापर्यंत अभिमान वाटत होता. त्या डी.व्ही. देशमुखनी तुमच्याप्रमाणेच आमच्याही या अभिमानाच्या फुग्याला टाचणी टोचली. भैयासाहेब, असली फालतू बडबड करण्याऐवजी आमच्या पराभवाचा बदला घेणार आहात की नाही तेवढं सांगा. नसल्यास आम्ही समर्थ आहोत, कारण अजूनही आम्ही स्वतःला राजे शिर्के समजतो. तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही कधीच नव्हतो भैयासाहेब, आजही नाही. तुमच्यासाठी आणि आमचीही इच्छा आहे म्हणून आम्ही जरूर त्या डी.व्ही. देशमुखांची भेट घेऊ. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती आदित्यराजे. आता आम्ही प्रवासाने खूप थकलो भैयासाहेब, विश्रांतीची गरज आहे आम्हाला. येतो. देव, देव, तू मला सांगितलं नाहीस ना तरी मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे. रणवीर राजे इलेक्शनला हरल्यामुळे तुला टेन्शन आलं ना? निवडणूक जिंकण्यासाठी भैयासाहेबांनी किती प्रयत्न केले होते हे तुला माहितीच आहे साक्षी. आसा आणि विक्रमचं लग्न हे सुद्धा त्या निवडणुकीतील डावपेचाचाच एक भाग होता. ते जिंकले असते तर खूप जण याचं श्रेय घ्यायला आले असते. पण आता ते हारलेत आणि ह्याचं खापर ते माझ्या आणि दादूंच्याच माती फोडणार. मग तू आता काय करायचं ठरवलंयस? विक्रम लंडनहून आल्यावर नील भैया आणि रागिणी वहिनींबद्दल त्याला कळेल. त्यानंतर तो कसा रिॲक्ट होतोय यावर सगळं अवलंबून आहे. तोपर्यंत वाट पाहायची.
काळजी घे. तिचं सगळं नीट होऊ दे.